आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नव्या काळात मला कोणत्या तरी केसमध्ये फसवण्याचा खूप प्रयत्न केला, पण चौकशीमध्ये काही आढळलं नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक सीपी आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना अटक करणार होते, म्हणून शिंदे पळून गेले, संजय राऊतांचा आरोप। फडणवीस आणि मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या, तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते। मुळात एकनाथ शिंदे यांनाच फडणवीस अटक करणार होते, हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणून घाबरून पळून गेले। हे डरपोक लोक आहेत, हे अटकेला घाबरले। फडणवीसांना अटक करणार होते, त्यामुळे मवियाचा टांगा पलटी केला। महाविकास आघाडी काळात फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता। आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होतं। मी म्हणालो आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू, आणि टांगा पलटी करून टाकला। तर खेळण्याला चावी दिली जाते, चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाखतीवर हल्लाबोल। की त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं खेळणं असतं। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं खेळणं असतं। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। पंतप्रधान मोदींकडून प्रचारात देव आणि पूजा स्थळांचा उल्लेख। मोदींच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घाला, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल। 29 तारखेला सुनावणी। महाराष्ट्रात 8ही जागांवर मवियाचे उमेदवार निवडून येणार, 30 ते 35 जागा आम्ही जिंकू, संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रातल्या 8 जागांवर आज मतदान आहे। 8 जागांवरती महाविकास आघाडीने धुआधार प्रचार केलेला आहे। 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो। लोकसभेची उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। वर्षा गायकवाडांना खासदार करून दिल्लीत पाठवणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। वर्षाताईला खासदार करून पाठवणार दिल्लीत। त्याच्यात भावना काय? भावना याच आहेत की देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक। उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर, दीपक सावंतांच्या नावाची चर्चा। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांविरोधात दोन्ही नावांची चाचपणी।